नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार. 28 तारखेला गाठण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये पवार आणि जितेंद्र आव्हाड होणार सहभागी. आरोपींना लवकरात लवकर अटक करून माझ्या वडिलांना न्याय द्या. सर्वांनी मोर्चामध्ये सहभागी राहावं. सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख कडून आवाहन. परभणीमध्ये मनोज जरांगेंकडून सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचं सांत्वन, तर गुन्हेगारांना त्वरित शिक्षा व्हावी कुटुंबियांची मागणी. धाराशिवमध्ये धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ टायर पेटवून निषेध, तर परांडा तालुक्यातल्या सोनारीमध्ये परांडा पाथरुड या महामार्गावर सावंत समर्थक आक्रमक. धाराशिवमध्ये सावंत धमकी प्रकरणी शिवसैनिकही आक्रमक, तर भूममध्ये रास्ता रोको आंदोलन करत निषेध. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं साताऱ्यामध्ये जोरदार स्वागत, तर मंत्रिपदासंदर्भात जिल्ह्याला झुकतं माप मिळाल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा नाही, मकरंद पाटलांची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. राज्यामध्ये 36 जिल्हे आणि त्यापेक्षा जास्त मंत्री आहेत, संजय राठोड यांची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये छगन भुजबळांचे बॅनर झळकले, तर कुछ नाले हे खुद को समंदर समझ बैठे हैं अशा आशयाचे हे बॅनर लागले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांमध्ये सुद्धा धास्ती, तर नितेश राणेंना कांदा उत्पादक शेतकऱ्यानं कांदा माळ घातल्यानंतर पोलिसांकडून आता कडेकोट बंदोबस्त. पुण्यातील रांजण गावात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी अष्टविनायक महागणपतीचं दर्शन घेतलं. देवस्थानाकडून अंबादास दानवेंचा सत्कार. लातूर वक्फ बोर्ड नोटीस प्रकरणी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष यांच्याकडून शेतकऱ्यांची भेट, तर समीर काझी आणि आमदार अभिमन्यू पवार यांचा शेतकऱ्यांशी संवाद. जालना जिल्ह्यामध्ये CCI कडून कापूस खरेदीला सुरुवात, तर आमदार अर्जुन खोतकरांच्या हस्ते CCI केंद्राचं उद्घाटन. अमरावतीमध्ये देशाचं पहिलं कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन, तर पारंपरिक पिकांना फाटा देत केळीचं उत्पादन घ्या, केळी परिषदेतनं शेतकऱ्यांना आवाहन. जळगावच्या रावेरमधील खानापूर, चोरवड आणि वाघोडमध्ये एसटी बसला थांबा नाहीच, विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय, तर रावेरच्या बस स्थानक व्यवस्थापकाला आक्रमक, पालक आणि ग्रामस्थांचा घेराव, अधिकाऱ्यांकडून बस थांब्याचं आश्वासन. नंदुरबार शहरामध्ये भीम आर्मीकडून मनुस्मृतीचं दहन, तर बाबासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भीम आर्मीकडून मनुस्मृतीचं दहन. अमरावती भातुकली या मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्ता बंद, संतप्त नागरिकांनी रोखली रेल, तर पर्यायी मार्ग देण्याची सुद्धा मागणी. पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चांदीनं मढवण्याचं काम हाती. अंबाबाई मंदिर विकासासाठी 1400 कोटी रुपये मंजूर, मात्र प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात नाही, भाविकांमध्ये यामुळे नाराजी, विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी. नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण, तर 27 आणि 28 डिसेंबरला पश्चिम विदर्भात पावसाचाही इशारा, ढगाळ वातावरणामुळे शेती पिकावर आता परिणाम होण्याची शक्यता. नाशिक शहरासह जिल्ह्याला 3 दिवसांचा येलो अलर्ट, तर गारपिटीसह पावसाचा इशारा, यासह रब्बी पिकांना यामुळे फटका बसण्याची सुद्धा शक्यता. जळगाव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, तापमान 18 अंश सेल्सिअसवर, नागरिकांना सध्या थंडीपासून दिलासा. गोंदिया जिल्ह्यामध्ये 27 आणि 28 तारखेला पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, तर जिल्ह्यातील ढगाळ वातावरणामुळे थंडी कायम. बारामतीमध्ये ऊस लागवडीला सुरुवात, तर ऊसाला जास्तीचा दर मिळू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा आता उत्पादनाकडे कल. लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनचे दर स्थिर, सोयाबीनला प्रति क्विंटल 4100 रुपयांचा दर, तर आवक सुद्धा सध्या थंडावली. वाशिममध्ये विहीर योजनेच्या कामांना गती नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी, जिल्ह्यामध्ये आता 8319 कामांना सुरुवात, तर 344 विहिरींची कामं अद्याप पूर्ण. संभाजीनगर जिल्ह्याला दूध अनुदानाचे 10 कोटी घोषित, तर गाईच्या दुधाचा दर हा कमी झाल्यामुळे शासनाकडून अनुदान घोषित. जालन्यामध्ये 2.5 लाख नुकसानग्रस्त शेतकरी हे मदतीच्या प्रतीक्षेतच, प्रशासनानं दखल घ्यावी, अन्यथा स्वाभिमानी संघटनेकडून मंत्रालय परिसरात आंदोलनाचा इशारा. द्राक्षापासून तयार होणारा बेदाणा करमुक्त करण्याचा केंद्राचा निर्णय, तर त्याचा सोलापूर जिल्ह्यातील 60,000 हेक्टरवरील द्राक्ष उत्पादकांना दिलासा, कृषीनिष्ठ परिवारानं केला होता पाठपुरावा.
बुलढाणा जिल्ह्यातील तूर पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव तर हजारो हेक्टरवरील पिकं धोक्यात, तूर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नाशकातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीमधील 5 अडतदारांनी आता 235 टोमॅटो उत्पादकांचे 2,30,00,000 थकवले. आक्रमक टोमॅटो उत्पादकांकडून पैसे न मिळाल्यास गळफास घेण्याचा इशारा. कोकणात ख्रिसमस आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या मोठ्या रांगा. पुणे सातारा महामार्गावरील शिवरे गावाजवळ वाहतूक कोंडी तर नाताळ आणि नववर्षानिमित्त पर्यटक बाहेर पडल्यामुळे महामार्गावर कोंडीचं चित्र. नाशिकमध्ये बेशिस्त वाहन चालकांना 8 कोटींचा दंड. शहर वाहतूक पोलिसांची 11 महिन्यात कारवाई. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे 1.5 लाख प्रकरणं समोर. जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत सध्या बदल तर पोलीस दलाचे आदेश. वाहनांची वाढती संख्या आणि रहदारीमुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय. जळगावच्या शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयामध्ये किशोर महोत्सवाचं आयोजन. विद्यार्थ्यांचं देशभक्तीपर गीतावर नृत्य. जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सलग सुट्टी असल्यामुळे भाविकांच्या गर्दीत वाढ. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची गर्दी तर प्रकल्पातील सर्वच प्रवेशद्वारांवर बुकिंग फुल. देश विदेशातनं पर्यटक दाखल. अमरावतीच्या तिवसामध्ये भव्य किसान बैलगाडा शर्यतीचं आयोजन तर 27 ते 30 डिसेंबर दरम्यान बैलगाडा शर्यतीचा हा थरार रंगणार. पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची दुरावस्था. ठाकरे गटाचा आरोप. ठाकरे गट मराठी भाषा भवनाची करणार पाहणी. संभाजीनगर जिल्ह्यातील क्रीडा विभागातील घोटाळा प्रकरण. आता या प्रकरणातील अधिकाऱ्यांमार्फत ईडीकडून चौकशी सुरू तर महेश इंदापुरे यांची ईडीकडून चौकशीची होती मागणी. नाशिकच्या नांदगाव बाजार समितीमध्ये शेतमाल विकल्यानंतर 2 तासातच शेतकऱ्यांना मिळतात रोख पैसे. नाशिक जिल्ह्यातील पहिलाच हा उपक्रम. यवतमाळमध्ये 500 रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध नसल्यामुळे 100 रुपयांचे स्टॅम्प पूर्ववत करण्याची मागणी तर 500 रुपयांच्या स्टॅम्पमुळे सर्वसामान्यांना फटका. जालन्यात सलग दुसऱ्या दिवशी 680 किलो प्लास्टिक जप्त. महापालिकेची ही धडक कारवाई तर 90,000चा मुद्देमालही जप्त तर दुकानदारांकडून 5,000चा दंड वसूल. नाशिक विभागामध्ये यावर्षी 200 लाचखोर जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 144 सापळे तर अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याचा सहभाग.